तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? तर हो, तर लॉकडाऊनच्या पूर्वी आम्ही मुंबईमध्ये राहत होतो. सगळ्यात जास्त विचारला जातो मला तो म्हणजे तुम्ही पत्र्याच्या घरात का राहतात? हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आजचा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे आपला, म्हणजे कमेंट रीडिंगचा आहे. की भरपूर सारे मला कमेंट येतात, त्याच्यातून वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर सगळ्यांच्या कमेंटला उत्तर द्यायला तेवढासा इनफ टाईम नाही आहे माझ्याकडे. तर मी म्हणले एक छोटासा व्हिडिओ बनवावा जेणेकरून तुमच्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि सगळ्या कमेंटला रिप्लाय देणं होईल. तर चला, तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि कमेंट वाचून दाखवते तुम्हाला काय काय कमेंट येतात मला. तर चला, तर मग सुरुवात करूया व्हिडिओ. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली कमेंट आहे की तुम्ही कुठे राहतात? तर मी राहते सोलापूर, इंडिया, महाराष्ट्र, भारतात असं म्हणता येईल. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये राहते मी, सोलापूरकर आहे. तर सोलापूरमधलं सिद्धेश्वर महाराजाचं मंदिर, चादर, ह्या गोष्टी प्रसिद्ध आहेत, शेंगाची चटणी, तर तिथली आहे मी, सोलापूरकर. तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमचं नाव काय आहे? तर माझं पूर्ण नाव आहे सुप्रिया सनी शिंदे. तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? तर हो, माझं लव्ह मॅरेज आहे. कधीतरी तो डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवणारच आहे. पण काय होतं की लव्ह मॅरेज म्हणल्यावर ना दोघंही असेल ना तर सांगायला स्टोरी मजा येते आणि मी एकटी काय बडबड करू. तर ज्या दिवशी ते माझ्यासोबत असतील ना तर त्या दिवशी मी त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवेल बरं का. आणि चला, आता पुढचा नेक्स्ट प्रश्न जो आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तुम्हाला किती मुले आहेत आणि तुम्ही यूट्यूब का स्टार्ट केलं? तर खूप छान क्वेश्चन आहे हा. तर पहिला तर मी उत्तर देते, मला एकच मुलगा आहे जो मोस्टली माझ्या व्हिडिओमध्ये असतो. त्याचं नाव सोहम आहे, तो 3रीमध्ये आहे आणि माझं शिक्षण झालेलं आहे 12वी. माझा त्याचबरोबर ITI झालेला आहे. आणि यूट्यूब स्टार्ट का केलं ह्याचं उत्तर मी तुम्हाला देते. तर लॉकडाऊनच्या पूर्वी आम्ही मुंबईमध्ये राहत होतो आणि मस्त जॉब चालू होता, मस्त प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगली पगार होती, जॉब होता, सगळं काय व्यवस्थित होतं. आणि लागलं लॉकडाऊन, कोरोना काळ आला, त्याच्यामुळं आम्हाला मुंबई तिथंच सोडावी लागली आणि मग आम्ही इथे आलो. मग इथे आल्याच्यानंतर सोहमकडे लक्ष द्यायला कोणी नव्हतं. घरातले बाकीची मंडळी सगळी कामाला जातात आणि माझे मिस्टरही म्हणजे सगळेच जातात कामाला. आमचं तर तसं फॅमिली खूप छोटी आहे. मला एक सासूबाई राहतात आमच्याबरोबर, एक छोटा दीर आहे, हेनी, सोहम आणि मी, असं 5 जणांची फॅमिली आहे. तर सगळे कामाला जातात, सोहमला कुठं सोडायचं. आणि प्लस आता सोहम मोठा झाला, तेव्हा ज्यावेळेस मी मुंबईला राहायची ना, तो लहान होता, तेव्हा दीड वर्षाचा होता. तर तिथे मुंबईला मोस्टली पाळणा घर किंवा डे केअर सेंटर असतात, तिथं मी त्याला सोडून जायची. पण इथं सोलापूरमध्ये तशी व्यवस्था नाही. प्लस तो मोठा होतोय, तर जसं काय म्हणतात, मातीचं गाडगं कसं घडवतो, आकार आपण कसा देतो, तसं लहान मुलांना लहानपणापासून जर संस्कार दिले तर ते घडणार. पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी मी जॉब ड्रॉप केला आणि मी म्हणलं चला, घरात बसून काय करायचं. तर मला ना डान्स आणि कॉमेडी वगैरे करायची अशी लहानपणापासूनच आवड होती. तर मी स्टार्ट त्याच्यापासून केलं आणि ते सोहममध्ये पण गुण आहेत, त्यालाही नाचायला वगैरे खूप आवडतं. तर आम्ही स्टार्ट तिथून केलं. नंतर ना सगळ्यांना माझं डेली रुटीन, मी पत्रात का राहते, तो पण क्वेश्चन आहे, त्याचंही उत्तर देणार आहे, ते आवडायला लागलं. म्हणून मी म्हणलं चला, यूट्यूब तर करिअर म्हणूनच आपण सुरुवात करू. तर हो, करिअर म्हणून मी यूट्यूब स्टार्ट केले. आता तुमच्या सगळ्यांच्या काय म्हणता येईल प्रेमाने इथपर्यंत आलेलं आहे, तुमच्या सपोर्टनं चॅनल इथपर्यंत आलेलं आहे, मॉनिटाईज झालेलं आहे. प्लस आता पहिली पेमेंट लवकरच अचीव होईल मला, तर थँक्यू सो मच. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो सगळ्यात जास्त विचारला जातो मला, तो म्हणजे तुम्ही पत्र्याच्या घरात का राहतात? तुमचं स्वतःचं बांधलेलं घर नाही आहे का? तर हो, ऑब्व्हियसली मी पत्र्याच्या घरात राहते. तर आता दिसतच असेल तुम्हाला, तर आमचं संपूर्ण घर पत्र्याचं आहे. आणि मी ज्या एरियामध्ये राहते ना, सोलापूरमध्ये, त्या एरियाचं तर नाव तुम्हाला सांगू शकत नाही मी. इथं सगळ्यांचे घरं पत्र्याचे आहेत. तर काही कारणास्तव ह्या जागा ना कुठल्या तरी संस्थेच्या आहेत, ज्या की लोकांना राहण्याकरता दिलेल्या आहेत. पण आता खूप म्हणजे माझ्या मिस्टरांची 2-3 ही 3री पिढी आहे. म्हणजे त्यांचे वडिलांचे वडील असं काहीतरी इथं राहिलेले होते. तर जागेवर राहण्यासाठी काहीच हे नाही.
तुम्ही फक्त पत्र्याची शेड घालून राहू शकता तिथे, पण पक्कं बांधकाम करायला त्या संस्था काय परवानगी देत नाही असं काहीतरी आहे. पण डिटेलमध्ये मला माहीत नाही आहे. ज्यावेळेस मला डिटेलमध्ये संपूर्ण माहिती कळेल की का असं आहे, तर त्यावेळेस मी वेगळा व्हिडिओ शेअर करेल. पण आता तर नसल्यापेक्षा असलेला आहे, नसल्यापेक्षा आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. तर पत्र्याचं हो शेड आहे, पण घरात रोजच्या गरजा भागवण्यासारख्या सगळ्या वस्तू आहेत. प्लस मुलाला आम्ही चांगलं शिक्षण देतोय. कधीतरी भविष्यामध्ये असं होईल की हे पत्र्याचं घर सोडून मी स्वतःचं घर घेईल, त्यावेळेस मला लय आनंद होईल. जसा मी तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ दिलाय ना पत्र्याच्या घराचा होम टूर, तसं माझ्या पक्क्या घराचाही होम टूर देईल तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहिला तर. ह्याही प्रश्नाचा सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जातो की ताई मी पत्र्याच्या घरात का राहतात. तर मजबुरी म्हणा, परिस्थिती म्हणा, का इतर काही म्हणा, आता मी ते तुमच्यावर शेअर केलेलं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर लाईव्ह घ्यायचे तुम्ही का बंद केले? एवढे जण विचारतात ना लाईव्ह घ्यायचे का बंद केले. तर ज्यावेळेस गेल्या वर्षी चॅनल माझं मॉनिटाईज झालं नव्हतं त्यावेळेस मी भरपूर लाईव्ह घ्यायचे, दिवसातून 4-5 लाईव्ह 1-1 घंट्याचे घ्यायचे. तर लाईव्ह ह्याच्यासाठी घेतात की लाईव्हनं फायदा काय होतं, आपलं जर चॅनल मॉनिटाईज झालं नसेल तर लाईव्ह घेऊन वॉच टाईम कंप्लीट होतं, सबस्क्रायबर बेस वाढतो. तर त्यासाठी लाईव्ह घ्यायचे. आणि काय असे सबस्क्रायबर होते ना ते ना आवर्जून यायचे लाईव्हला, आवर्जून वाट पाहायचे, कमेंट टाकायचे लाईव्ह नाही. आता त्यावेळेस इनफ टाइम होता माझ्याकडे. पण आता काय झाले, आता मी पूर्ण लक्ष मोठ्या व्हिडिओवरती केंद्रित केले. मग मोठा व्हिडिओ दिवसभरात शूट करायचा आणि त्यानंतर त्याचे एडिटिंग करायचं, त्याला म्युझिक लावायचे, व्हॉइस ओव्हर द्यायचा. एक दिवस शूट करायला आणि एक दिवस एडिटिंग करायला, थंबनेल, टायटल, टॅग, प्रोडक्ट्स असं भरपूर सारं. मग ते लाईव्ह घ्यायला मला वेळ मिळतच नाही आहे. तर एक दिवशी नक्की मी लाईव्ह घेणार, म्हणजे महिन्यातून आपण असं टाईम ठरवू की 2 वेळेस लाईव्ह घ्यायचा महिन्यातून. तर ते मी लवकरच सोशल मीडिया पोस्ट टाकेल, मी कधी लाईव्ह घेणार आहे. आय होप ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला पत्र्याचं शेड घालायला किती खर्च आला? तर पत्र्याचं शेड घालायला म्हणजे मी काय एकदाच असं उभारलेलं नाहीये, एकदाच बांधलं असं नाहीये. माझ्या लग्नाच्या आधीपासून जी पाठची ही रूम आहे ना ती होती आणि त्याच्या पाठची अशा 2च रूम होत्या आणि हे समोर खुली जागा होती. तर आम्ही असं एकदाच उभारलं नाहीये. तुम्ही मागचे माझे व्हिडिओ पाहताल तर एकदम मागची जी रूम आहे, जिथं की आता प्लायवूड वगैरे मारलेलं मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे, ती अगदी उंचीला अशी खाली होती, रूम खूप खाली होती. मग गेल्या वर्षी आम्ही ती रूम उचलली आणि पाठची रूम उचलली, म्हणजे ह्या 2 रूम उचलल्या. आणि ह्या 2 रूम उचलायच्या आधी ही जे हॉल आहे ना तो बांधला होता. म्हणजे मी एकदाच असं हे नाही केलं की एकदाच बांधलं नाहीये, थोडं करून बांधलंय. कारण एकदाच तेवढं बांधणं तेवढं काय आपल्याकडं नव्हते पैसे, स्पष्ट जे आहे ते. तर पत्र्याचं असेल तरी भरपूर खर्च आलाय. मला वाटतं सगळं घर जर टोटल म्हणलं असं तर 2.5 लाखापर्यंत गेला असेल. कारण मी हे घातलेल्या टाईल्स घातलेल्या, त्यालाच टाईल्स मी सेकंड हँडमध्ये आणलेल्या, त्यालाच 5,000 रुपये लागलेले टाईल्सला, सेकंड हँड टाईल्सचा. त्याची मजदुरी, जे टाईल घालतात त्यांची, परत जे हे पत्रे जे घालतात ते मजदूर वेगळे, त्यांची मजदुरी. आणि त्यावेळेस एक पत्रा 800 रुपयाला होता आणि एक वासा 400 का 500 रुपयाला होता. तर जे जुने पत्रे होते ते पण मी ॲडजस्ट केले आणि नवीन पत्रे पण असे भरपूर आणलेले, 20-25 तरी आणले असतील असं. तर बघा तुम्हीच अंदाज लावा, 2-2.5 लाखापर्यंत तरी खर्च झाला असेल, नक्कीच झाला असेल. तर मग हे असे काही कमेंट्स होत्या ज्या की मला सारखं विचारण्यात येत होत्या. तर मी म्हणलं आता प्रत्येक जण वेगवेगळी कमेंट विचारते, तर त्यांना प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही. मग ते काही जणांना वाईटही वाटतं की अरे आमच्या कमेंटचं उत्तर देत नाही ताई. तर मी म्हणलं चला एक व्हिडिओज बनवावे आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तरं द्यावे. तर आय होप तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली, तुमच्या कमेंटची तुम्हाला उत्तर मिळाली असेल. तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या कमेंटचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत जाऊ नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. त्यावर तुम्ही तुमची काळजी घ्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.